हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय क्लास. आता आपण सारथीची जी राज्यसेवा पूर्व परीक्षेची ॲनालिसिस बॅच आहे त्याची सुरुवात करणार आहे. यामध्ये आपण एक डेमो म्हणून तुम्हाला एक लेक्चर घेणार आहे. यामध्ये आपल्याला बॅचचं स्वरूप समजेल, बॅच कशा प्रकारे आपण कंडक्ट करणार आहे. आता बॅचचं स्वरूप असं आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेला किंवा कोणत्याही परीक्षेला अभ्यास ज्या पद्धतीने केला जातो, ज्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की परीक्षेत पास होण्याचे सूत्र किंवा रिझल्टचे सूत्र आहे की पहिल्यांदा आपण त्यामध्ये वाचतो, त्यानंतर त्याच्या PYQ सोडवतो, त्या PYQच्या आधारावर आपण शॉर्ट नोट्स बनवतो आणि परीक्षेच्या वेळी त्या शॉर्ट नोट्स आपण वाचतो आणि पेपरला जातो. जर तुमच्याकडे नोट्स नसतील आणि त्याही शॉर्ट स्वरूपात, तर आपल्याला पेपरमध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस अतिशय कमी असतात. कारण त्या शॉर्ट नोट्स असतात त्या आपल्याला परीक्षेच्या जे शेवटचे 15 दिवस किंवा 10 दिवस असतात त्यामध्ये सर्व टॉपिक किंवा सर्व जे सब्जेक्ट आहेत त्यावर रिव्हिजन करण्यासाठी उपयोगी ठरतात. आणि जर शेवटच्या आठवड्यात किंवा शेवटच्या 15 दिवसात आपण सगळ्या सब्जेक्टशी टच करून आलो तर पेपरमध्ये आपल्याला पूर्णपणे कॉन्फिडन्स राहतो की आपला हा पेपर निघणार आहे. त्याच स्वरूपावर हे पुस्तक आधारलेलं आहे आणि त्याच स्वरूपात आपण ही बॅच कंडक्ट करणार आहे. तर यामध्ये बघा बॅचचं स्वरूप तेच आहे. जे आपल्याला समजा परीक्षेच्या अँगलने जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण या ठिकाणी सॉर्ट केलेले आहेत. त्या टॉपिकचं सुरुवात करताना आपण त्या टॉपिकचं इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन देणार. त्यानंतर त्या टॉपिकवर आधारित ज्या आपण शॉर्ट नोट्स आहेत प्लस आपण ज्या इतर नोट्स असतील आमच्याकडे जे परीक्षेचा अभ्यास करताना किंवा जो इतर डाटा आहे परीक्षेच्या अँगलनं इम्पॉर्टंट किंवा करंट डाटा आहे तो करंट डाटा आपण या ठिकाणी या बॅचमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नंतर ह्या दोन्ही बेसिसवर आपण PYQचं ॲनालिसिस करणार आहे आणि PYQचं ॲनालिसिस करता करता जे आपल्याला इन्फॉर्मेशन कन्फर्म माहीत आहे त्यावर आपण काही प्रश्न सोडवूच, पण काही प्रश्न असे असतात की जे अदर वेनं सोडवता येतात, त्यामध्ये मात्र याच नॉलेजचा उपयोग करून आपण ते प्रश्न कसे सोडवू शकतो ते बघणार आहे. तर अशा प्रकारे या बॅचचं स्वरूप आहे. एकदम सिंपल आणि छोटीशी बॅच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ती बॅच करण्यात काहीच अडचण नाही. मेन आता आपण एक इकॉनॉमिकचा एक टॉपिक घेऊया. कोणताही वेळ न घालवता पूर्ण बॅचमध्ये कुठेही टाइमपास असणार नाही, कुठेही इन्स्पिरेशनल लेक्चर असणार नाही. त्यामुळे सरळ इन्स्पिरेशन स्टडी हेच इन्स्पिरेशन असतं, रिझल्ट हेच तुम्हाला इन्स्पायर्ड करतं. पूर्व निघले की मुख्यला तुम्ही रिझल्ट आल्याशिवाय येत नाही. तर आपण ठीक आहे. मग आता दारिद्र्य व रोजगार. दारिद्र्य व रोजगार हा टॉपिक पूर्व परीक्षेला किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेला देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्याबरोबर या ठिकाणी कंबाईनमध्ये देखील याचे प्रश्न येतात. प्रश्नांचं स्वरूप एक सिंपल असतं की कमिटीजबद्दल विचारतात की कोणत्या कमिटीने किती टक्के दारिद्र्याचं रिकमेंडेशन केलं किंवा काय बदल केला दारिद्र्याची लाईन ठरवताना, भारतात कोणत्या प्रकारचं दारिद्र्य मोजलं जातं, दारिद्र्याचे प्रकार कोणते आहेत आणि नियोजन आयोगाने न नेमलेल्या काही समित्या ज्या जोड्यांना विचारतात की त्यांनी दारिद्र्याचा आकडा किती सांगितला. तर अशा प्रकारे दारिद्र्य टॉपिकचं एक छोटंसं स्वरूप आहे सिंपल, जे आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आता दारिद्र्य म्हणजे एक थोडक्यात काय असतं की आपल्याला जीवनासाठी जे मिनिमम नीड आहे ती जर आपण पूर्ण करत नसेल तर त्या ठिकाणी आपण त्याला दारिद्र्य म्हणतो. पण ह्या दारिद्र्याचे आर्थिकदृष्ट्या दोन महत्त्वाचे डिफरन्स आहेत, दोन प्रकार आहेत. एक आहे ॲब्सोल्यूट आणि एक आहे रिलेटिव्ह. ॲब्सोल्यूट म्हणजे जिला आपण निरपेक्ष म्हणतो मराठीत, आणि रिलेटिव्ह म्हणजे जिला आपण सापेक्ष म्हणतो. आता जर यामध्ये इंग्लिशमध्ये नीट लक्षात तुम्ही सहज ठेवू शकता. त्यामध्ये आपण आधी रिलेटिव्ह समजावून घेऊया. रिलेटिव्ह म्हणजे एकमेकाच्या रिलेशनशी. मग रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय असतं की अशी पॉवर्टी असते की ज्यामध्ये आपण एकमेकाला कम्पेअर करतो की यापेक्षा हा दारिद्र्य किंवा याचं दारिद्र्य जास्त आहे. मग कदाचित ते दारिद्र्याचं प्रमाण त्याच्या जगण्यापेक्षाही वरच्या लेवलचं असू शकतं. म्हणजे जर USA मध्ये जर तुम्ही गेलात तर बऱ्यापैकी आपल्या भारतीय दारिद्र्य रेषेखाली किंवा जगण्याचा प्रश्न लोकांपुढे नाही आहे, पण काही लोकांकडं खूप संपत्ती आहे तर काही लोकांकडे कमी आहे. आणि त्यामध्ये एक गट समजा आपण गृहीत धरला आणि त्यापेक्षा एखाद्याकडे दारिद्र्य कमी, त्याला आपण रिलेटिव्ह किंवा रिलेटिव्हमध्ये मोजतो, त्याला आपण रिलेटिव्ह दारिद्र्य म्हणतो. ओके, रिलेटिव्ह पॉवर्टी. मग आपण एक सहज ओळखू शकतो की भारतामध्ये रिलेटिव्ह पॉवर्टी कन्सेप्ट लावू शकतो का, तर नाही, कारण एकमेकाशी आपण त्याचं दारिद्र्य रिलेट करू शकत नाही. तर भारतात कोणता कन्सेप्ट लावला जातो, ॲब्सोल्यूट पॉवर्टीचा किंवा निरपेक्ष दारिद्र्याचा, ज्या ठिकाणी एका उत्पन्नाची रेषा निर्धारित केली जाते. ही उत्पन्नाची रेषा कशावर निर्धारित केली जाते, तर त्या व्यक्तीला लागणारं मिनिमम म्हणजे त्याच्यासाठी जगणाऱ्यासाठी अन्न घटक असेल किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू असतील ज्या त्याला उपयोगी पडतात त्यांचा एकत्रित खर्च मोजला जातो. त्या खर्चाचं स्वरूप मग अन्न कॅलरीच्या स्वरूपात मोजलं जाईल किंवा दुसऱ्या कोणत्याही घटकाच्या स्वरूपात मोजलं जाईल. हा सगळा एकत्रित खर्च गृहीत धरून
जसा की रंगराजन समितीनं तो 1407 रुपये शहरी भागामध्ये गृहीत धरलेला आहे, त्या जर खाली एखाद्याचं उत्पन्न असेल एका व्यक्तीचं तर तो आपण दारिद्र्यामध्ये मोजतो. ह्याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट कन्सेप्ट आपली. आणि आपल्यामध्ये जी वापरली जात नाही ती रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. रिलेटिव्ह ॲब्सोल्यूटवर अजून एक आयोग एखादा प्रश्न विचारू शकतो जर तुम्हाला थोडक्यात समजलं असलं तर या ठिकाणी USA मध्ये कोणतं दारिद्र्य मोजलं जात असेल किंवा विकसित देशामध्ये तर रिलेटिव्ह मोजलं जातं, आणि विकसनशील देशामध्ये महत्त्वाचे कोणतं दारिद्र्याचं मापन केलं जातं तर ॲब्सोल्यूट पद्धतीनं केलं जातं. दुसरा मुद्दा असा असतो की आर्थिक विषमता ही कुठल्या दारिद्र्यामध्ये किंवा कुठल्या प्रकारच्या मोजणीमध्ये दिसते तर रिलेटिव्हमध्ये आपण आर्थिक विषमता समजावून येते एकमेकाशी कंपॅरिझनमध्ये जिथं समजते ते रिलेटिव्ह आहे. त्यामुळे आर्थिक विषमतेचा घटक जर समजावून घ्यायचा असेल तर रिलेटिव्हमधनं समजतो, ॲब्सोल्यूटमधनं ते समजत नाही. नंतर कोणत्या प्रकारच्या दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य आहे असा सहज प्रश्न येऊ शकतो सोपा, तर ॲब्सोल्यूट म्हणजे जे भारतात पद्धत वापरली जाते त्या दारिद्र्याचं निर्मूलन करणं सहज शक्य आहे. कारण त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्येक व्यक्तीला एका मिनिमम इन्कमच्या वर नेऊन टाकायचं आहे. तर ॲब्सोल्यूट दारिद्र्याचं निरपेक्ष निर्मूलन करणं शक्य आहे, पण रिलेटिव्हचं शक्य आहे का तर नाही. एक सिंपल उदाहरण आहे रिलेटिव्ह दारिद्र्याचं. आपल्या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये पण एखादा समजा तलाठी झाला तर तो म्हणतो मला STI व्हायचं होतं, STI झालं तर त्याला वाटतं की मी राज्यसेवेतनं पोस्ट काढायची होती, राज्यसेवेतनं BDO झाला तर त्याला क्लास 1 मिळण्याची अपेक्षा असते, DYSP झाला तर त्याला DC मिळण्याची अपेक्षा असते. तर ते झालं रिलेटिव्ह पॉवर्टी किंवा रिलेटिव्ह कम्पॅरिझन. त्यामुळे त्याचं निर्मूलन होणं शक्य नाही. ते कमी होऊ शकतं पण निर्मूलन होणं शक्य नाही. तर हे बेसिक 2 पॉवर्टी मेजरमेंटच्या कन्सेप्ट आहेत. ओके, आता आपण पॉवर्टीमध्ये बघूया की कोणत्या कोणत्या कमिटीज आपल्या पॉवर्टीमध्ये नेमल्या होत्या. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन आयोगाच्या समित्या कोणत्या कोणत्या होत्या पॉवर्टी संबंधित. सगळ्यात पहिली समिती होती नियोजन आयोगानं नेमलेली, ती म्हणजे आपण वर्किंग ग्रुप म्हणतो 1962चा. त्याचं नाव आहे धनंजय गाडगीळ कार्यगट. धनंजय गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली असल्यामुळे त्याला धनंजय गाडगीळ कार्यगट म्हणतात. या कार्यगटाने 5 व्यक्तीच्या कुटुंबासाठी किमान राष्ट्रीय किंवा जो उपभोग खर्च ठरवला होता त्यानुसार दारिद्र्य रेषा मोजली. यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी हिनं कॅलरी वगैरे अशा गोष्टी सांगितलेल्या नाहीत, फक्त एक इन्कमची लिमिटेशन दिलं. त्या इन्कमच्या खाली जर एखाद्याचं उत्पन्न असेल तर तो दारिद्र्य रेषेखाली असेल. ही गाडगीळची सिंपल कन्सेप्ट होती किंवा 1962च्या वर्किंग ग्रुपची होती. 1962च्या वर्किंग ग्रुप नंतर एक टास्क फोर्स नेमला 1977ला. ह्या डेट येतात 1977ला नेमला, जिचं नाव होतं अलग कार्यगट. ओके, आणि तिनं अहवाल दिला 1979ला. मग तिनं बेस इयर कोणतं वापरलं त्यासाठी गणनेसाठी तर 1973-74. मग या ठिकाणी अलग गटामध्ये मात्र सर्वप्रथम नियोजन आयोगाने नेमलेल्या कोणत्या समितीने सर्वप्रथम कॅलरी मूल्याचा उपयोग केला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर येतं अलग. तर अलगनं काय केलं, कॅलरी संकल्पनेचा वापर केला. पण प्रथम कॅलरी संकल्पनेचा वापर किंवा कुणी सुचवलं तर नियोजन आयोगानं न नेमलेली एक समिती होती, तिचं नाव होतं दांडेकर रथ. ह्या दांडेकर रथ यांनी 2250 कॅलरी मूल्य जर त्यापेक्षा जर कमी कॅलरी एखाद्याला मिळत असेल तर तो दारिद्र्याखाली गृहीत धरावा असं सांगितलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा कॅलरी मूल्य कोणी सुचवलं असेल तर त्याचं उत्तर आहे दांडेकर रथ. आणि नियोजन आयोगाने नेमलेल्या पहिली समिती अशी कोणती की जिनं कॅलरी मूल्य सुचवलं, त्याचं उत्तर आहे अलग कार्यगट. ह्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत, त्या फक्त लक्षात ठेवायच्या. मग हिनं काय केलं, राज्यांसाठी वेगळी दारिद्र्य रेषा नाही आणली तर एक राष्ट्रीय दारिद्र्य रेषा ती राज्यांसाठी गृहीत धरली. आणि त्यानुसार तिनं 1973-74 मध्ये भारतामध्ये 54.9% दारिद्र्य होतं असं सांगितलं. लक्षात राहिला तर डिजिट लक्षात ठेवा, आला तरी तुम्ही तो राईट असू शकतो, फक्त काही छोटासा बदल करतील परीक्षेमध्ये, इयर बदलतील. अलगचा अहवाल 79 आणि अलग समिती 77, बेस इयर 73-74 हे 3 फॅक्ट्स लक्षात ठेवा. आणि कॅलरी मूल्य आणलं. कॅलरी मूल्य किती आणलं अलगनं, ग्रामीण भागासाठी 2400, शहरी भागासाठी 2100. आणि त्यानंतर नेक्स्ट कमिटी स्थापन केली नियोजन आयोगानं, ती आहे लकडवाला कार्यगट. लकडवाला कार्यगट किती साली नेमला तर त्याची स्थापना 1989ला झाली. 1989ला स्थापना झाल्यानंतर तिनं अहवाल कधी दिला, 1993ला. लकडवालामध्ये वेगळं पण काय आहे की तिला सांगितलं होतं की दारिद्र्य रेषा सध्याच्या पद्धतीचा अभ्यास करणं आणि त्यामध्ये काय बदल सुचवायचे असेल तर सुचवा. सध्याची पद्धत म्हणजे कोणती होती, जी की 1977ची
अलग कार्यगटाची पद्धत, तर त्यामध्ये काय बदल करायचा असला तर करा. तिनं सांगितलं की कॅलरी मूल्य किंवा त्या बाबींमध्ये बदल करण्याची गरज नाही, त्याच पद्धतीनं आपण दारिद्र्य मोजू. फक्त तिनं एक रिकमेंडेशन केलं, अलग कार्यगटाची पद्धत वापरली पण अखिल भारतीय दारिद्र्य रेषेची विभक्ती करून प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र ग्रामीण व शहरी दारिद्र्य रेषा निश्चित केली. हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. राज्यांसाठी आता दारिद्र्य रेषेची संकल्पना इथं आणली. आता जर तुम्ही बघितलं की राज्यांचे दारिद्र्य आहे, महाराष्ट्र सध्या 16व्या नंबरला समजा दारिद्र्यामध्ये राज्य आहे, त्या ठिकाणी 17% दरम्यान दारिद्र्य आहे. तर ही पद्धत आणली लकडवाला, नाहीतर पूर्वी ऑल इंडिया दारिद्र्य मोजण्याची पद्धत होती. तर राज्यांचं दारिद्र्य मोजण्याची पद्धत आपण का वाढवली, तर त्या ठिकाणी कुठल्या राज्यामध्ये दारिद्र्य निर्मूलनाचे प्रोग्राम आपण अरेंज केले पाहिजेत किंवा नवीन स्कीम्स आणल्या पाहिजेत, त्याचा किंवा ते करण्यासाठी आपण राज्यांसाठी दारिद्र्य रेषा किंवा अखिल भारतीय दारिद्र्य रेषेचं रूपांतर परत राज्यांसाठी पण केलं. ओके, ही कुठून आली, लकडवाला कार्यगट. यानं ग्रामीण भागात कोणती पद्धत स्वीकारली, तर CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर ॲग्रिकल्चर लेबरचा घटक वापरायला सांगितलं. तर अर्बन एरियामध्ये कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्करचा फॅक्टर वापरण्यासाठी सांगितला. लकडवाला कार्यगटानं आपलं कधीपर्यंत दारिद्र्य मोजलं, त्याची सुरुवात झाली 1997 पासून ते 2011 पर्यंत आपण लकडवाला पद्धतीने त्या ठिकाणी दारिद्र्याचं मापन केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक्झामच्या दृष्टीने कमिटी आहे जी नियोजन आयोगाची, सुरेश तेंडुलकर समिती. ओके, हिची स्थापना झाली 2005ला. हिनं अहवाल दिला डिसेंबर 2009ला. ही तारीख नेहमी विचारतात की कधी अहवाल दिला, तर डिसेंबर 2009ला. आणि तिचं कार्य किंवा तिचं नाव काय आहे, एक्सपर्ट ग्रुप टू रिव्ह्यू द मेथोडॉलॉजी ऑफ एस्टिमेशन किंवा फॉर एस्टिमेशन ऑफ पॉवर्टी आणि तेंडुलकर समिती. तर असंही येऊ शकतं इंग्लिशमध्ये, अशा गोष्टी वाचा प्रश्नांमध्ये आल्या तर. एक्सपर्ट ग्रुप टू रिव्ह्यू द मेथोडॉलॉजी फॉर एस्टिमेशन ऑफ पॉवर्टी. आणि त्या ठिकाणी साल देतील, मात्र प्रश्न असले रद्द होणे म्हणून साल देतील की 2012 साली कुणाच्या अंडर कमिटी नेमली, तर त्याचं उत्तर आहे सुरेश तेंडुलकर समिती. हिचं महत्त्वाचं रिकमेंडेशन आहे कॅलरी निकष सोडून द्यावा. कॅलरी निकष सोडून देण्याची तिने शिफारस केली. नेक्स्ट, दारिद्र्य लाईन संचामध्ये काय केलं, बास्केटमध्ये अन्न, आरोग्य, शिक्षण, चपला, कपडे, टिकाऊ वस्तू अशा गोष्टींचा जो 365 दिवसातनं एकदा लागतील असं गृहीत धरलं, त्यांचा समावेश करण्यास सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर. ओके, आणि त्याला आपण दिलं मिक्स रिकॉल पिरियड सिस्टीम 365 दिवसाची. जर आपण केवळ 30 दिवसाच्या वस्तूंचा विचार केला, URP, त्याला युनिफॉर्म रिकॉल पिरियड आपण म्हणतो. हे तुम्ही वाचलेलंच असेल. ओके, आणि अजून जर आपण रंगराजन गटाकडे गेलो तर त्याला एक सिस्टीम आहे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड, बरोबर आहे. त्यामध्ये काय केलं जातं, हे URP 30 दिवसाचं लागणाऱ्या वस्तू, 365 दिवसाला लागणाऱ्या गोष्टी आणि 7 दिवसासाठी लागणाऱ्या वस्तू, ज्यामध्ये अंडी, तंबाखू, फळे वगैरे या गोष्टींचाही समावेश रंगराजननं करण्यासाठी सांगितलं. फॅट्स अँड प्रोटीन कन्सेप्ट सुद्धा रंगराजन कमिटीनं आणला, आपण पुढे बघणार आहे. तर ह्या पद्धती आहेत URP, MRP तेंडुलकर समिती आणि MMRP आपलं रंगराजन कमिटी. त्यानंतर यानुसार जो रिकमेंडेशननुसार ज्या गोष्टी त्यांनी बनवल्या, त्याने अहवाल बनवला, अहवाल सादर केला. अहवाल 2009 मध्ये सादर करताना त्याने 2004-05चं देखील दारिद्र्य काढलं, 2009-10चं देखील काढलं. त्यासाठी त्यांनी NSSOचा 61वा राऊंड आधी वापरला, नंतर 66 राऊंड वापरला, देन 68 राऊंड वापरला आणि 3 वर्षांची किंवा 3 टप्प्यांचं दारिद्र्य काढलं, 2004, 5, 9, 10, 11, 12. परीक्षा अँगलनं हे आकडे सुरुवातीचे पाठ झाले तर बघा, पण हा आकडा सहज लक्षात राहील. 1904, 5, 9, 10 आणि 11, 12 यामध्ये जर आपण दारिद्र्य बघितलं तर कोणताही एक आकडा लक्षात ठेवा. सहसा हा करंटवाला लक्षात ठेवा, 21.9. ह्या 21.9 मध्ये जर आपण 8 ॲड केले तर यात आपल्याला येतं 2009-10चा आकडा 29.8. इकडचे डिजिट ठीक आहे. ओके, त्यानंतर जर आपण त्याच्यात परत यामध्ये 8 ॲड केलं तर याचं उत्तर येतं 37च्या दरम्यान, म्हणजे 37.2. सो एक लक्षात ठेवा, तुम्हाला 3 वर्षाचे आकडे पाठ होतील ॲप्रॉक्सिमेट. पाठ ज्यांचं होतंय सगळे एक्झॅक्ट त्यांनी कराच. 21.9, 29.8, 37.2. असाही सिंपल प्रश्न येतो की 2004 मध्ये सर्वाधिक दारिद्र्य तेंडुलकर समितीने कोणत्या ठिकाणी होतं, तर ते राज्य होतं ओडिसा. 2009 मध्ये होतं बिहार, ज्या ठिकाणी 53% दारिद्र्य होतं. तर 2011 मधले जर आपण बघितलं तर छत्तीसगड 1 नंबरला होतं,
2 नंबरला युनियन टेरिटरी दादरा नगर हवेली होती, त्यानंतर झारखंड होतं, मणिपूर होतं आणि महाराष्ट्राचा क्रमांक 16वा होता आणि 17.4% दारिद्र्य महाराष्ट्रात होतं. हे झालं तेंडुलकर कमिटीचं आपल्या रिकमेंडेशन. तेंडुलकर कमिटीच्या अँगलनं जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आत्ताच म्हणलं 17.4% दारिद्र्य होतं, जे ग्रामीण भागामध्ये 24.22, 9.12. अजून एक लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं आहे, 2011-12 तेंडुलकर समितीनुसार ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य लक्षात ठेवताना 13-7-25-7 म्हणजे एक वाक्य बनू शकतं. 13-7 अर्बन एरियामध्ये म्हणजे तुझी 7, 13-7 आणि 25-7 कुठं रूरल एरियामध्ये एवढं पर्सेंटेज दारिद्र्य त्या ठिकाणी होतं. आणि उत्पन्नाचा निकष जो तेंडुलकर समितीने लावला होता तो 816 रुपये पर मंथ पर पर्सन टू 1000 रुपीज पर मंथ पर पर्सन. ओके, अर्बन एरियामध्ये, रूरल एरियामध्ये 816. कधी कधी आयोग त्या ठिकाणी हे दिवसांमध्ये पर डे नुसार विचारतं, तर अशा वेळी सरळ सरळ डिवायडेड बाय 30 करायचं. ओके, ते सिम्पल आहे त्या ठिकाणी. लक्षात ठेवताना हेच 816 आणि 1000 लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉवर्टी रिलेटेड कमिटी आहे रंगराजन पॅनल. रंगराजन पॅनलची स्थापना 2012 केली होती आणि जिना अहवाल 2014 दिला. तर हे रंगराजन कमिटीची स्थापना का केली, तर 2011 जेव्हा तेंडुलकर समितीचा पॉवर्टी रिलेटेड रिपोर्ट आला तर त्यामध्ये जे अर्बन एरियामध्ये दारिद्र्याकरता 1000 रुपये पर व्यक्ती पर मंथ आणि ग्रामीण भागामध्ये 816 रुपये पर व्यक्ती पर मंथ हा जो खर्च दाखवला होता तो अतिशय कमी वाटला. त्यामुळे अपोजिशनने त्यावर टीका केली की एका दिवसात एवढ्या कमी किंवा 816 रुपयात कोणती व्यक्ती एक महिनाभर तिचं मिनिमम लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड सांभाळू शकेल ते दाखवा. यावरून जो वाद झाला त्यामुळं त्याकरता रंगराजन समितीची नेमण्यात आली, जिनं परत एकदा त्या दारिद्र्याचा अभ्यास करायचा होता आणि रिपोर्ट सबमिट करायचा होता. पण तोपर्यंत आपण तेंडुलकरच्या ॲक्सेप्ट केल्या होत्या 2011च्या जे आहे रिपोर्टनुसार दारिद्र्य रेषेची पॉवर्टी लाईनची जी व्याख्या आहे ते ॲक्सेप्ट केली होती. सो त्यानंतर बघा रंगराजन स्थापना 2012 अहवाल 2014 हिनं एक बदल केला की परत कॅलरी मूल्य आणलं, जे की तेंडुलकर समितीने त्याला नकार दिलता. तर रंगराजननं कॅलरी पद्धत आणली. त्याशिवाय MM मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड